हॅलो फॅमिली, कसे आहात? स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात. आपण सध्या ऐकत आहात रत्नाकर मतकरी यांचा खेकडा हा गूढ कथा संग्रह. या कथासंग्रहातील पुढील कथा आहे पावसातला पाहुणा. पाहुणा घरापाशी येतो तेव्हा बाहेर अंधारून आलेले असते. दिवसभर नुसते शिजत असते. सूर्य माथ्यावर येताच सुरू झालेला उकाडा उन्हाबरोबर वाढतच गेलेला असतो. कधी एकदा पाऊस पडेल असं होतं. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या असतात. चांगला झडाडून पाऊस पडून गेल्याशिवाय जीवाची काहिली थांबणार नसते. सारे वातावरण असे तव्यासारखे तापल्यानंतर पाऊस आल्याशिवाय राहत नाही. हळूहळू ढग जमू लागतात. पाऊस पडण्याचा रंग दिसू लागतो. ऊन तर उतरलेलेच असते, पण आता ढगांचे सावट पडू लागते. पाहुणा घरापाशी येतो तेव्हा बाहेर अंधारून आलेले असते. पाऊस अगदी कडेशी येऊन ठेपलेला असतो. केव्हा सर येईल याचा नेम नाही, आणि होतेही तसेच. पाहुणा पायरीवर पाऊल ठेवतो आणि बाहेर आभाळ कोसळू लागते. तो दरवाजाची कडी वाजवतो. हरिनाथ आराम खुर्चीत स्वस्थ बसून असतात. तोंडाने कसले तरी स्तोत्र गुणगुणत. श्वासाबरोबर त्यांचे पोटही वर खाली होते आणि पोटाबरोबर जानवे. दंडावर भस्माचे पट्टे ओढलेले हात ताल दिल्याप्रमाणे हलत असतात. डोळे मिटलेली त्यांची ती मूर्ती ध्यानस्थ बसल्यासारखी दिसते. दाराची कडी खडखडताच ते डोळे उघडतात. फक्त एवढेच, बाकी कसलीही हालचाल नाही. बाहेर गडगडते. पाहुणा अधीर होतो. पुन्हा कडी वाजवतो. हरिनाथ बोटांची चिमटी करून तिने आपल्या गुबगुबीत छातीला एकदा उजवीकडे एकदा डावीकडे स्पर्श करतात. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटू लागतात. पाहुणा पुन्हा एकदा कडी वाजवतो, जरा जोराने, हुकमतीने. आता दार उघडले गेलेच पाहिजे. पावसाचा सपकारा थेट पायऱ्यांवर देखील येत आहे. पाहुणा अस्वस्थपणे नक्षीदार मुठीची काठी या हातातून त्या हातात खेळवीत राहतो. पुन्हा एकदा कडी वाजवतो, जरा जोराने, हुकमतीने. आतल्या दारावरच्या काचेच्या नळ्यांचा पडदा खळखळतो. निरांजनी दारात येऊन उभी राहते. ती उघडच कडीचा आवाज ऐकून बाहेर आली आहे, पण हरिनाथांच्या परवानगी वाचून तिचे पाऊल उचलत नाही. ती उंबरठ्यातच खिळून उभी राहते, चित्रासारखी. तसे ते चित्र दिसते अत्यंत मोहक. पिंगट केशसांभार मोकळा सुटून कमरेखाली पोहोचला आहे. त्याने वेढलेला गोरा टवटवीत चेहरा पानात फुललेल्या पांढऱ्या शुभ्र कवठी चाफ्यासारखा दिसतो. तारुण्य नुसते अंगाअंगातून उसळत आहे. तेव्हा ऊर असो की उचललेले पाऊल असो, प्रत्येकच अवयव कसा घोटीव बनला आहे. हरिनाथ नुसते हात उचलतात आणि ते चित्र भंग पावते. निरांजनी पाऊल उंबरट्या बाहेर टाकते. हरिनाथ दरवाजाकडे दृष्टी फिरवतात. निरांजनी पुढे होऊन दरवाजा उघडते. तत्क्षणी तिची नजर पाहुण्यावर पडते आणि तिथे स्थिर होते. अचानक दार उघडले जाताच दृष्टीला पडलेल्या या अलौकिक लावण्याने पाहुणा चकित होतो. नजरा बांधून ती दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. हरिनाथ बसल्या जागेवरूनच निरांजनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दृष्टिक्षेप करतात. जणू त्या दृष्टीचा स्पर्श झाल्यासारखी निरांजनी चमकते, वळते, बाजूला होऊन पाहुण्याला वाट करून देते. पाहुणा आत येतो. हरिनाथ त्याला अपादमस्तक निहाळतात. पाहुणा अत्यंत देखणा आहे. अंगापिंडाने भरलेला आहे. शरीर तारुण्याने रसलसलेले. त्याच्या त्या तारुण्यात एक विलक्षण शक्ती आहे. विलक्षण. पाहुण्याचे डोळे हिरवट रंगाचे आहेत. एखाद्या खोल गूढ डोहासारखे ते दिसतात. जागोजाग वेलींची जाळी असलेला, पाणसापांनी वेढलेला असा डोह. पाहुण्याचे कपाळ भव्य आहे. चेहऱ्यावरून वाटते की याने खूप पाहिलेले आहे, आणि तरीही कसा कोण जाणे, पण तो पोरसवदा वाटेल इतका तरुण दिसतो. त्याचे हिरवट डोळे निरांजनीवर खेळतात. ही या माणसाची बायको? इतकी तरुण? इतकी? तसे पाहिले तर तिला हा नवरा मुळीच शोभत नाही. याचे वय बरेच असावे.
अंगकांती चांगली सतेज असली तरी याला तरुण निश्चितच म्हणता येणार नाही. पाहुण्याच्या विचारांचा पडसाद निरांजनीच्याही मनात उठल्याशिवाय राहत नाही. तिच्या मनात एक सुंदर फूल उमलू लागते, पण त्या फुलाच्या सुगंधाचा तिला स्वतःला संकोच वाटतो. ती लाजून मान खाली घालते. पदराच्या शेवाशी चाळा करीत उभी राहते. हरिनाथ तिच्याकडे पाहतात, मग डोळे किलकिले करून पाहुण्याकडे पाहतात. अचानकपणे ते म्हणतात, बसा. पाहुणा बसतो, हातातल्या काठीशी खेळत. त्याच्याकडे रोखून पाहत तो म्हणतो, मी कालदुर्गातून आलो. निरांजनी त्याच्याकडे अर्धवट विस्मयाने अर्धवट आदराने पाहते. हा कालदुर्गातून आला? जिथं वस्ती नाही, जिथं जायला कुणी धजत नाही, अशा त्या दुर्गम एकाकी किल्ल्यावरून हा आला? मी पुराण वास्तू संशोधक आहे. निरांजनीच्या नजरेने देखील पाहुण्याला उत्तेजन मिळते. संशोधक म्हटल्यानंतर एखादा पुराण पुरुष डोळ्यांसमोर येतो नाही? त्या मानानं हा फारच तरुण दिसतोय असं वाटत असेल ना तुम्हाला? सर्वांनाच आश्चर्य वाटतं माझ्या तारुण्याचं. तुम्ही आता येताय हे कालदुर्गाकडून असंच म्हणालात ना? एवढेच हरिनाथ विचारतात. पाहुणा हसतो. कालदुर्गाची फारच भीती घेतलेली दिसते आहे इथल्या लोकांनी. पाहुणा हसत हसत म्हणतो, कालदुर्गाचा स्वामी कालदमन दुर्गातून बाहेर पडतो आणि इथल्या भागात संचार करतो अशी प्रचलित समजूत आहे, होय ना? निरांजनीला काहीतरी बोलायचे असते, पण धीर होत नाही. 400 वर्षे झाली कालदमनाला, अजूनही तो जिवंत आहे असं म्हणतात. त्याला वृद्धत्वामुळे मृत्यू येणं शक्य नाही, कारण तो म्हणे दुसऱ्यांची शक्ती शोषून घेतो आणि पुन्हा तरुण होतो. पाहुणा हसतो. त्याची नजर भिरभिरत दाराबाहेर जाते. पाण्याच्या झिरझिरीत पडद्यातून दिसणाऱ्या दूरवरच्या कालदुर्गाकडे तो पाहत राहतो. घरासमोरची पायवाट थेट दुर्गाकडे जाते. दोन्ही बाजूंना दाट झाडी, दिवसा काळोखल्यासारखे व्हावे अशी. ती पायवाट संपते तिथेच कालदुर्गाचा दगडी तट उभा आहे. त्या तटावर आता तृण माजले असले तरी अधूनमधून डोकावणारा काळाशार दगड अंगावर शहारे आणतो. जागोजाग वाळकी झाडे, त्यांच्या काटक्यांसारख्या डहाळ्यांनी तो तट असंख्य भाले टोचलेल्या शीरहीन कबंदासारखा दिसतो. पायवाट संपते तिथे दुर्गाची पहिली पायरी सुरू होते. वेड्या वाकड्या वरवर जात त्या पायऱ्या दृष्टीपलीकडे नाहीशा होतात. आता त्या ढासळल्या आहेत, त्यामुळे तो दुर्ग कुबड काढून बसलेल्या म्हाताऱ्यासारखा दिसतो. त्या दुर्गात आता कुणीच राहत नाही. जणू तो उदासवाणा ओसाड दुर्ग त्याचा स्वामी कालदमन याची समाधीच असल्यासारखा भासतो. पण समाधी तरी कसे म्हणावे, कारण लोकांचा समज आहे की कालदमन अजून जिवंत आहे, कुठल्या तरी वेगळ्या रूपाने वावरत आहे. मी तुमच्याकडे आलो तो पावसाच्या भीतीनं, पाहुणा सांगू लागतो. पावसाला कधी सुरुवात होईल याचा नेम नव्हता. माझ्यापाशी छत्री नव्हती. पावसानं केव्हाही अडवलं असतं. थोडक्यात बचावलो. पाऊस कमी होईपर्यंत मी इथंच थांबलो तर आपली काही हरकत नाही ना? छे, हरकत कसली? हरिनाथ म्हणतात. खुशाल थांबा, गप्पा मारा. पुन्हा एकदा पाहुण्याची नजर निरांजनीवर फिरू लागते. इतकी सुरेख कांती, हा गुलाबी वर्ण, हे सुंदर फूल इथे रानात कशाला उगवले? निरांजनीची नजर आता थोडी धीट होते. ती पाहुण्याचे शरीर टिपू लागते. ही रुंद छाती, हे बलदंड दंड, कोण असेल हा? हरिनाथ गप्पच असतात. अधूनमधून ते निरांजनीवर नजर ठेवून आहेत. पाहुणा मोठा रंगेल दिसतो. कालदमन मोठा रंगेल होता असं लोक म्हणतात. या संशोधनात आम्हाला एक एक अशा चमत्कारिक कथा ऐकायला मिळतात. हरिनाथांचे लक्ष पाहुण्याच्या बोलण्याकडे नाही, ते खेळले आहे निरांजनीवर. तिची नजर मध्येच पाहुण्यावर लागते, मध्येच खाली वळते, क्षणार्धात परत धीट होते. तिचे ओठ किंचित विलग होतात. त्यांचा ओलसर लालिमा पोवळ्यासारखा तकाकतो. पाहुण्याला डोळ्यात साठवीत ती आर्त स्वरात विचारते, कालदमनाची कथा ऐकलीत एखादी? कालदमनाची? पाहुणा हसतो. एकच का, त्याच्या कितीतरी कथा सांगू शकेन मी. मग सांगा ना एखादी, असे म्हणतच निरांजनी थोडी पुढे सरकते. निरांजनी,
हरिनाथांचा करडा स्वर तिच्या कानांवर पडतो. घरात जा, पाहुण्यांसाठी चहा घेऊन ये. चाबूक बसल्यासारखी निरांजनी जागची उठते. मुकाट्याने घरात निघून जाते. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहुणा पाहत राहतो. मनातल्या मनात तो कसला तरी निश्चय करतो. दोघेही गप्प बसून राहतात. एक विचित्र दडपण त्यांच्यावर पडते. दोघेही निरांजनीचाच विचार करीत असतात. मग ते काय ठरवित असतील कोण जाणे. बहुधा पाहुण्याला असे वाटत असावे की हरिनाथांसारख्याला निरांजनीसारखी सुकुमार पत्नी शोभत नाही. तिची खरी जागा आपल्यापाशीच. हरिनाथ पाहुण्याला एक क्षुल्लक तरुण याहून अधिक महत्त्व देत नाहीत. पण त्याच्यापासून निरांजनीला धोका आहे हे त्यांना जाणवले असावे. बोलत मात्र कुणीच नाही. बाहेरची मुसळधार अजून चालूच आहे. झाडाझाडातून सपासप वर्षाव होत असतो. पाणी जमिनीला मिळत असते आणि रक्त फुटल्यासारखे लाल लाल ओहळ वाहत असतात. पाण्याच्या पडद्याआड सारे काही नाहीसे होते. दारातून फक्त अंधुकपणे दिसतो तो अंतरावरचा कालदुर्ग. निरांजनी चहा घेऊन येते. कप बशी पाहुण्याच्या पुढे करते. तिच्या गोऱ्या हाताकडे आणि त्यात खळखळणाऱ्या हिरव्यागार बांगड्यांकडे तो पाहत राहतो. नकळतच त्याचा हात पुढे होतो. तिच्या हातून कप घेताना तिच्या नितळ नाजूक बोटांवर त्याचा उष्ण हात पडतो. ती हात चटकन मागे घेते. हरिनाथांकडे चोरटा कटाक्ष टाकते. त्यांनी पाहिले की काय कोण जाणे. चहाचा कप त्यांच्या पुढे धरताना तिचा हात थरथरतो. पण पाहुणा उत्साहित होऊन बोलू लागतो. तुम्हाला कालदमनाची दंतकथा ऐकायची होती ना? सांगतो, ऐका. चहा पिण्यापुरती बाजूला ठेवलेली काठी तो पुन्हा हातात खेळवू लागतो. असं म्हणतात की 400 वर्ष होऊन गेली तरी कालदमन अजून हयात आहे. दुसऱ्याची शक्ती शोषून घेऊन तो पुन्हा पुन्हा तरुण होतो. शक्ती शोषून घेण्याचं हे काम तो कसं करतो आहे ठाऊक? त्याच्यापाशी एक तलवार आहे. तिच्या साह्याने. तलवार? निरांजनीच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतो. होय, अर्थात तो जर आजही वावरत असेल तर त्याला ती तलवार घेऊन फिरणं शक्यच नाही. आता त्याच्याकडे ती तलवार दुसऱ्या एखाद्या स्वरूपात असली पाहिजे. कोणीच काही बोलत नाही. क्षणभराने पाहुणाच सांगू लागतो. सांगता सांगता पाहुणा रंगत जातो. हातवारे करताना हातातली काठी खुर्चीच्या आधाराने उभी करून ठेवतो. भान हरपून निरांजनी ऐकू लागते. हरिनाथही आता अधिक मोकळेपणाने पाहुण्याच्या कथेत रस घेतात. हळूहळू काळ मागे जातो. घोड्यांच्या टापा अगदी कानांशी येऊ लागतात. जीवाच्या आकांताने दौडत घोडे सरदार श्रीमणींच्या गडीशी येऊन ठाकतात. गडीच्या प्रचंड पितळी दरवाजाजवळचे अवाढव्य लाकडी चक्र फिरवले जाते. खंदकावर पूल पडतो. घोडे दरवाजापाशी येऊन ठेपतात. दरवाजा सावकाश उघडतो. गडीमध्ये वर्दी जाते. स्वतः सरदार खाली उतरून घोडेस्वारांना सामोरे जातात. पहिलाच कृष्णवर्णी घोडा पुढचे खूर हवेत उडवून जागच्या जागी थांबतो. संपूर्ण काळा उंची पोशाख केलेला एक भव्य पुरुष त्या घोड्यावरून उतरतो. गवाक्षातून कुजबूज होते. कालदमन. गवाक्षातून चोरून पाहणाऱ्या 2 डोळ्यांच्या कमळपाकळीसारख्या पापण्या थरथरतात. मग लाजून नजर चुकवितात. पण त्या क्षणार्धात नजरभेट झालेलीच असते. सरदारांची तरुण पत्नी. किती तरुण! जाईच्या फुलाहूनही, पहाटेच्या कमळाहून अधिक तरुण. ती तर स्वतःला हरवूनच बसते. कालदमन. आजवर जे नाव नुसते ऐकत आले त्याचा स्वामी हा प्रत्यक्ष समोर उभा. त्या नावाहूनही कितीतरी अधिक देखणा, अधिक सामर्थ्यशाली. ते विशाल गूढ डोळे, ती भरदार छाती, ते पुष्टबाहू, कमरेला लटकणारी ती तलवार. ती त्याचे रूप डोळ्यात साठवून घेत राहते. त्याच्या बाहूत हरवून जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच तिचे अवघे शरीर फुलून निघते. कालदमन तलवारीचे म्यान हलकेच थोपटतो. ही चंद्रकोर या सरदाराच्या वळचणीत कुठं अडकली? तिची खरी जागा कालदुर्गाच्या रंगमहालातच. कालदमनाचा काहीतरी निश्चय ठरतो. आज पुन्हा एकदा या तलवारीचा उपयोग. जीवाचं पाणी करून मिळवलेली कष्टसाध्य गूढ विद्या. जगातल्या साऱ्या दुष्ट शक्तींना आवाहन करण्याचं सामर्थ्य.
ते माझ्यापाशी आहे याची जगाला कल्पनाही नाही. कुणाला संशय जरी आला तरी जगातून उठण्याची पाळी. पण कुणालाही माहीत नसताना अशी विद्या अवगत असणं यात केवढं सौख्य आहे. या विद्येच्या सहाय्यानं सरदारांच्या केवळ जीवाचा कलेजाच नाही तर त्यांचा जीवही, आणि मग नवतारुण्य, नवसुख, वैभव, अमर्याद, आमरण नव्हे, कारण मरणच अशक्य. सुखामागून सुखच, तारुण्यामागून तारुण्यच, काळावर विजय. तो मिळवणाऱ्या नररत्नालाच या सौंदर्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे, दुसऱ्याला नाही, दुसऱ्या कुणालाही नाही. मेजवानीचा जंगी बेत, सुवर्ण पात्रे, त्यात भरून उतू जाणारी, नुसत्या सुवासानेही तृप्त करणारी पक्वान्ने, जळजळणारे रत्नदीप, घाई गडबडीने पंक्तीतून ये जा करणारे दासदासी. पण कालदमनाचे लक्ष या कशातच नाही. त्याची ही बेचैनी वाढत आहे. आग्रहाने मद्याचा प्याला पुढे करताना हाताला तिच्या बोटांचा ओझरता स्पर्श होतो आणि त्याची भूक अनावर होते. त्याच्या सबंध शरीराला आतून बेबंद धडका मारत राहते. मेजवानी संपताच तो सरदारांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या स्वतंत्र दालनात जातो. रक्तासारख्या लाल मखमलीने सबंध दालन सजविलेले आहे. मद्य थोडे प्रमाणाबाहेर झाल्यामुळे सुस्त होऊन सरदार तिथल्या तिथेच एका लाल मंचकावर विसावले आहेत. ते डोळे उघडतात तर समोर उभा त्यांचा मेहुणा कालदमन, दोन्ही हातांवर तलवार झेलून. घ्या, ही आपल्याला नजर करीत आहे. आजच्या आपल्या मेजवानी प्रित्यर्थ ही माझी लहानशी प्रेमाची भेट आहे असं समजा आणि कृपा करून तिचा स्वीकार करा. मद्याने जड झालेल्या जिभेने सरदार म्हणतात, वाह वाह कालदमन, आम्ही हा स्वतःचा गौरव समजतो. त्यांच्या हातातून ती तलवार घेऊन सरदार त्यांना कसाबसा निरोप देतात. पुन्हा मंचकावर पसरून अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी ती तलवार निहाळतात. तलवारीवरच्या मुठीवर फुतकारणाऱ्या सापाचे मस्तक कोरलेले आहे. त्याच्या डोळ्यांच्या जागी 2 लाल बुंद माणके बसवलेली आहेत. त्या चमचमणाऱ्या मानकांकडे पाहता पाहता सरदार एका तांबड्या लाल गुंगीत स्वतःला विसरून जातात. याच वेळी खंदकावर पूल पडलेला असतो. कृष्णवर्णी वारू गडी बाहेर पडता पडता त्याच्यावरचा स्वार मागे वळून पाहतो. एक पालवी सारखा तांबूस हात गवाक्षातून हलून निरोप देत असतो पुन्हा परत येण्यासाठी. गोष्टीत हरवलेली निरांजनी भान न राहून विचारते, मग पुढं काय झालं? मद्याच्या नशेत गुंगलेल्या सरदारांना मध्यरात्री अचानक जाग आली. पाहुणा पुढे सांगू लागतो. जाग येताच त्यांना प्रथम आठवण झाली ती कालदमनानं नजर केलेल्या तलवारीची. अभिमानाची, उत्साहाची एक लहर त्यांच्या अंगातून गेली. त्यांनी सहज हात लांबविला आणि जवळच पडलेली तलवार उचलली, नजरेसमोर धरली. पाहुण्याने खुर्चीच्या आधाराने उभी करून ठेवलेली काठी कशी कोण जाणे एकदम खाली पडते. घरंगळत निरांजनीच्या पायाशी येते. निरांजनी ती उचलते, निहाळते. काठीची मूठ विलक्षण आकर्षक आहे. न राहून निरांजनी उद्गारते, किती सुंदर आहे ही. मला फार उपयोग होतो त्या काठीचा. पाहुणा हसून म्हणतो, हे दुर्ग डोंगर चढाई उतरायचे म्हणजे हातात काठी हवीच. तरी पण तुम्हाला आवडली असेल तर घ्या तुमच्या यजमानांसाठी. निरांजनी ती काठी हरिनाथांसमोर धरते. ठेवूया का हो? आवडली तुम्हाला? क्षणभर हरिनाथ काहीच बोलत नाहीत. तसा पाहुणा अधिकच आग्रहाने म्हणतो, राहू द्या हो, तशी काही ती फारशी मौल्यवान नाही, साधीच आहे. हरिनाथ मान डोलवून म्हणतात, आभार, आणि निरंजनीने पुढे केलेली काठी हातात घेतात. तिची मूठ निहाळतात. तुमची गोष्ट अर्धीच राहिली. लहान मुलीच्या उत्सुकतेने निरंजनी पुन्हा गोष्टीचा धागा जुळवून घेत. सरदार श्रीमणींनी तलवार उचलून हातात धरली. दालनात अवघा एकच रत्नदीप मिणमिणीत होता. बाकी बाहेर सारा अंधारच अंधार पसरला होता. अपुऱ्या प्रकाशात मुठीवरच्या सर्पाकृती डोळ्यांची माणके लखलखत होती. त्या लखलकीकडे सरदार भारल्यासारखे होऊन पाहत राहिले. एकाएकी त्यांना ते सापाचं डोकं हल्ल्याचा भास झाला. माणकांमधून एक विषारी चमक चकाकली. 2 जिभा किंचित वळवळल्यासारख्या वाटल्या.
हा मद्याचा अंमल असेल अशा कल्पनेनं सरदारांनी डोळे गच्च मिटून घेतले. या भयान बेहोशीतून जाग यावी म्हणून मस्तक जोरजोरानं हलवलं. पुन्हा डोळे उघडले आणि पुन्हा ते लहानसं त्रिकोणी डोकं हललं. डोळे त्यांच्याकडे रोखले गेले. असले भयान भास घडविणाऱ्या त्या तलवारीकडे पाहायचे देखील नाही असं ठरवून त्यांनी मान फिरवली. पण तेवढ्यात त्यांच्या हातावर एक थंडगार विळविळीत स्पर्श फिरू लागला. त्यांनी चमकून पाहिलं. त्यांच्या हातात तलवार नव्हतीच. त्या जागी होता एक जहरी काळा कुट्ट सर्प. किंकाळी सरदारांच्या ओठातच विरली. त्यांचं शरीर मागच्या मागं कोसळलं. भयंकर, फार भयंकर, निरांजनी शहारून उद्गारते. त्या कृष्ण सर्पाने सरदारांच्या हाताला अनेक वार दंश केला. त्यांचं जीवन, उरली सुरली सारी शक्ती शोषून घेऊन तो विषारी ओहोळ दरवाजाच्या फटीतून नाहीसा झाला आणि आला तो थेट कालदमनाकडे. कालदमनानं त्याला हलकेच उचलून घेतलं. त्याचं प्रेमभरानं चुंबन घेतलं. त्यानं शोषून आणलेलं नवजीवन, नवी शक्ती त्या चुंबनावाटे कालदमनाने शोषून घेतली. आता तो अधिकच तरुण होणार होता. वृद्ध होऊन मरण्याची त्याला कधीच भीती नव्हती. नव्या तारुण्याचा सन्मान करण्यासाठी उद्या तो सरदार श्रीमणींच्या गडीवर जाणार होता. सरदारांच्या अकल्पित मृत्यूबद्दल सरदार पत्नीचं रिवाजाप्रमाणे सांत्वन करण्यासाठी आणि नंतर तिचा स्वीकार करण्यासाठी. तिला मात्र कालदमनाच्या कर्तृत्वाची काहीच कल्पना येणं शक्य नव्हतं. कारण कृष्णसर्प पुन्हा पूर्वरत तलवारीच्या रूपात कालदमनाच्या कमरेला लटकत होता. निरांजनीच्या अंगावर शहारे येतात. इतकी भयानक कथा तिने आजवर कधीच ऐकलेली नसते. जग इतकं दुष्ट असू शकेल याची त्या भाबड्या जीवाला काही कल्पना नसते. थिजल्यासारखी ती बसून राहते आणि हळूहळू तिला आपणच ती सरदार पत्नी आहोत असे वाटू लागते. नाजूक, तरुण, भाबडी सरदार पत्नी. पाहुण्याने सांगितलेल्या कथेची मग तिला भीती वाटेनाशीच होते. ते सारे तिला गूढ, सुंदर वाटू लागते. आटोक्या पलीकडचे, पण ज्याचा ध्यास घ्यावा असे काहीतरी अद्भुत रम्य. दारातून दूरचा कालदुर्ग दिसत असतो. सतत झरणाऱ्या पावसाच्या पडद्याआडून आता तो भयानक दिसत नाही. त्याची दगडी भव्यता आता अत्यंत सौम्य झालेली आहे. एखाद्या सुंदर स्वप्नासारखा तो डौलदार दिसतो. हाताशी आहे असे वाटणारा, पण तरीही दूर. निरांजनीच्या मनाचे बांध हळूहळू फुटू लागतात. वारा पावसातून भिरभिरत असतो. मातीतून उन्मादक गंध दरवळत असतो. हा पाऊस, हा गंध आणि हा पाहुणा. भरदार देहाचा, डोहासारख्या गूढ डोळ्यांचा हा तरुण पाहुणा. अशा भिजलेल्या संध्याकाळी याच्या बळकट बाहूंमध्ये हरवून जाण्यात केवढं तरी सौख्य असेल. निरांजनी मग निरांजनी राहतच नाही. तिचा कणनकण पावसाची वाट पाहणाऱ्या मातीसारखा अधीर होऊन जातो. जीवनाच्या एका प्रचंड ओघात मिसळून जाण्यासाठी ती सारे विसरू लागते. त्या छोट्या अंधाऱ्या घरातून बाहेर पडावे आणि सरळ पाहुण्याने उभ्या केलेल्या त्या स्वप्नभूमीत यावे असा ध्यास तिला लागतो. समोर दिसणाऱ्या स्वप्न मंदिराची वाट चालू लागते. ती या समाधीत असताना किती वेळ निघून जातो कोणास ठाऊक. पाहुण्याच्या शब्दांनी ती भानावर येते. मी निघतो आता. एकदम काही न समजून ती विचारते. मी निघतो आता, पाहुणा मृदूपणे सांगतो. किती वेळ थांबणार? हा पाऊस कदाचित रात्रभर देखील चालू राहील. हा निघाला. निरांजनीला खुळावल्यासारखे होते. असा कसा हा एकाएकी निघाला? सगळी स्वप्न अर्धवटच सोडून का निघाला? आणि जीवाला चटका लावून असं लगोलग जायचं असेल तर आला तरी कशाला? नाही, यानं लगेच जाता कामा नाही. गेलास तर निदान परत तरी यायला हवं. माझं स्वप्न पूर्ण करायला हवं. तिला एक कल्पना सुचते. भिजत कसे जाल? ती म्हणते. छत्री तरी घेऊन जा. उद्या परत आणून द्या म्हणजे झालं. परवानगी दाखल ती हरिनाथांकडे पाहते. ते मान डोलावतात. ती छत्री देते. पाहुणा अर्थपूर्ण हसतो. निरांजनीची सूचना त्याच्या चांगलीच लक्षात येते. तो तिच्याकडे स्तिमित होऊन म्हणतो, मी नक्कीच येईन उद्या. थोडे थांबून म्हणतो, ही परत करायला. आणि तशा मुसळधार पावसात तो जातो.
आता झपाट्याने रात्र पडू लागली आहे. खोलीतही अंधार आहे. थोड्या क्षणात हातावरचे दिसेनासे होते. अंतरावरचा कालदुर्ग तर केव्हाच काळोखात गडप झालेला असतो. बाहेर सारे चिडीचिप असते. फक्त पावसातून बेगुमानपणे हुंदरणाऱ्या वाऱ्याचा घो घो आवाज आणि पाचोळ्यावर सडासडा वाजणारा पाऊस एवढेच ऐकू येते. मध्येच कुठेतरी एखादा आजारी भालू कपारीत विवळतो. घर अगदीच निर्जन भागातले, पण या पावसाने आसपासचे सारे रान अधिकच किर्र वाटू लागते. निरांजनी खांबाला टेकून किती वेळ कोण जाणे, पण तशीच उभी असते, पाहुणा गेला त्या दिशेकडे पाहत. तिच्या नजरेला तिथे काळूख दिसत नसतो. तिला दिसत असतो लाखो दिव्यांनी उजळलेला एक अद्भुत महाल. त्याच्या सुगंधाने सारा आसमंत व्यापलेला आहे. सुगंध आणि चांदणे. चमकन दिव्याचा उजेड खोलीत पसरतो. निरांजनी चमकून वळते. हरिनाथांनी दिवा लावलेला असतो आणि तिला एकदम चटका बसतो. इतका वेळ हरिनाथांची नजर आपल्यावरच खिळली होती हे तिला जाणवते. त्या नजरेतून नुसता अंगार बरसत असतो. निरांजनी जागच्या जागी थिजून उभी राहते. हरिनाथ तिच्या जवळ येतात. तिच्यावर नजर रोखून नुसते पाहत राहतात. निरांजनीच्या जीवाचे पाणी पाणी होते. ती घरात जाऊ पाहते. ते हात खांबाला धरून तिला अडवतात. तुला काय वाटतं? धीम्या घोगऱ्या स्वरात हरिनाथ विचारतात. तुझ्या डोक्यात काय चाललंय ते मला कळत नाही. निरांजनीला त्यांची नजर असह्य होते. ती मान फिरवते. हरिनाथ दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरून वळवतात. मला फसवू शकणार नाहीस तू, समजलीस? कसले घाणेरडे विचार येत आहेत तुझ्या डोक्यात? स्वतःच्या नवऱ्याला टाकून त्या परक्या पुरुषाचा हात धरून पळून जायचे, हो ना? नाही नाही, निरांजनी चित्कारते. मला जाऊ दे, सोडा सोडा ना. बाहेर गडगडते. पावसाची आणखी एक झड येते. सोडू? असा तसा सोडणार नाही मी तुला, चांगली अद्दल घडवल्याशिवाय. हरिनाथ जवळच पडलेली काठी उचलतात. पाहुण्याने दिलेली काठी. आई ग, पुढली कल्पना येऊन निरांजनी किंचाळते. का आवडत नाही ही काठी? अगं त्यानेच तर दिली नाही तुला भेट म्हणून. काठी नाचवीत हरिनाथ पुढे होतात. निरांजनी किंचाळत दरवाजापाशी धाव घेते, पण हरिनाथ चपाळी करून पुढे झेप घेतात आणि दरवाजा लावून टाकतात. निरांजनी कोपऱ्यात थरथरत उभी राहते. हरिनाथ तिच्या अगदी निकट उभे आहेत. त्यांची भीमकाय मूर्ती तिला एखाद्या प्रचंड राक्षसासारखी भासते. समोरच्या भिंतीवर त्यांची अवाढव्य सावली तिच्या सावलीला गिळू पाहत असते. पळून जात होतीस, आता कुठं जाशील? बोल, आता का गप्प बसलीस? बोल, कोण येणार आहे तुला सोडवायला आता? मगाचा तो तुझा यार. हरिनाथ आवेशाने काठी उगारतात. निरांजनी किंचाळते ती प्रथम माराच्या भीतीनेच, पण तिची ती किंकाळी लांबतच जाते. मारापेक्षाही कितीतरी पट प्रचंड अशा भयाने गोठून तिचा जणू पुतळा होतो. कारण हरिनाथ ज्या क्षणी हातातली काठी उगारतात त्याच क्षणी बंद दरवाजा खालच्या फटीतून एक काळाभोर सर्प वळवळत आत सरकत असतो. हरिनाथ हातातली काठी बाजूला टाकतात. अत्यंत प्रेमाने ते त्या सर्पाला उचलून घेतात. त्याचे डोके मायेने थोपटतात. मग त्याला ओठांशी नेतात. सारा जोर एकवटून त्याच्या मुखाचे चुंबन घेतात. त्याने आणलेली सारी शक्ती, तारुण्य, एक नवे जीवन शोषून घेतात. शुद्ध हरपता निरांजनीच्या विस्फारलेल्या डोळ्यांना एवढेच दिसते की तो कृष्ण सर्प पुन्हा अचेतन होता एक साधा छत्रीचा दांडा बनू लागला आहे. मग हा तिनेच पाहुण्याला दिलेल्या हरिनाथच्या छत्रीचा दांडा. श्रोते मित्र हो, संपूर्ण कथावर आपल्याला असं वाटतं की निरांजनीच्या घरी आलेला पाहुणाच कालदमन आहे. पण या स्टोरीचा सस्पेन्स उलगडल्यावर आपल्याला हे कळतं की निरांजनीचा पतीच म्हणजेच हरिनाथच कालदमन होता. या स्टोरीचा सस्पेन्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून घ्या.
कारण चित्तथरारक विश्व या आपल्या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येत असते वेगवेगळ्या लोकप्रिय लेखकांच्या गूढ कथा आणि भयकथांवर आधारित कादंबऱ्या आणि गूढ कथा संग्रह। पुन्हा भेटूयात याच कथा संग्रहातील पुढील कथेसह। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।